निवडणुकीसाठी तुम्ही इच्छुक आहात सरपंच सदस्य पदासाठी, तर कोणकोणती कागदपत्र लागतात त्याचे नमुने डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेले आहे। या ग्रामपंचायतींचा बिगुल वाजलेला आहे। पहा कोणकोणत्या ग्रामपंचायती आहेत, कोणती कागदपत्र लागणार आहेत आणि निवडणूक कार्यक्रम काय आहे, त्याचबरोबर सरपंच सदस्य यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। पहा राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्यातर्फे हे पत्र जाहीर करण्यात आलेलं आहे। पहा राज्यातील ग्रामपंचायतीतील सदस्य थेट सरपंच यांचा निधन, राजीनामा तसेच अनर्हता किंवा इतर अन्य कारणामुळे रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने राबवण्यात यावयाचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम। आता ज्या ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक आहे त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय आहे। निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे। पहा मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हे वगळून सर्व जिल्ह्यांसाठी हा परिपत्रक आहे। पहा विषय काय आहे, राज्यातील ग्रामपंचायतीतील सदस्य थेट सरपंच यांच्या निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणामुळे रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने राबविण्यात यावयाचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम। आता कार्यक्रम काय आहे तो आता आपण पाहूया। तुम्हाला तर माहितीच आहे, काही ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच आहेत, त्यांचं निधन किंवा सदस्यांचं निधन किंवा राजीनामा वगैरे दिलेले आहेत। तर यामध्ये किती ग्रामपंचायती आहेत पहा, जवळजवळ 2444 ग्रामपंचायतीतील 471 सरपंच थेट सरपंच व 3120 सदस्यांच्या रिक्त जागांसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून पोटनिवडणुका कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे आणि त्यानुसार तारीख सुद्धा डिक्लेअर करण्यात आलेली आहे। आपण आता निवडणूक कार्यक्रम पाहूया आणि आचारसंहिता सुद्धा त्यांना आता लागू होणार आहे। यामध्ये आचारसंहितेचा सुद्धा उल्लेख केलेला आहे। जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुभा किती आहे। आता पारंपरिक पद्धतीने नामनिर्देशनमध्ये ऑफलाईन पद्धतीने आपल्याला तहसील ठिकाणी भरावयाचं आहे। त्यासोबत कोणती कागदपत्र द्यायची ते सुद्धा मी सांगतो। मतदानाची वेळ असेल सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 आणि नक्षलवादी एरियामध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत। न्यायालयीन प्रकरण असतील, कोणते सरपंच न्यायालयीन प्रकरणानुसार बरखास्त झाले असतील असे आहेत। त्याचबरोबर पहा ही जी निवडणूक असणार आहे ती पहा आपल्याला कोणत्या दिवशी असणार आहे, अर्ज कधी भरायचा आहे, माघार कधी घ्यायचा आहे, पहा निवडणूक कार्यक्रम इथे देण्यात आलेला आहे। दिनांक 30/3/2026 रोजी सोमवार आहे। तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील। त्यानंतर पहा नामनिर्देशन अर्ज कधी भरायचा आहे, 7/4/2026 म्हणजे 7 एप्रिल पासून ते 13 एप्रिल सोमवारपर्यंत, यामध्ये शनिवार व रविवार हा दिवस वगळून। आता नामनिर्देशन पत्राची छाननी असणार आहे 15/4/2026। यानंतर पहा मागे म्हणजे नामनिर्देशन मागे घेण्याचा दिवस आहे 17/4/2026 3 वाजेपर्यंत आणि पहा निवडणूक चिन्ह कोणतं आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे, ते 17/4/26 रोजी दुपारी 3 नंतर मिळणार आहे। आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक, आता आवश्यक म्हणजे काय, बिनविरोध झालं तर त्यांचं मतदान नसणार आहे आणि ज्यांचं निवडणूक लागणार आहे त्याच्यासाठी 28 एप्रिल रोजी निवडणूक म्हणजेच मतदानाचा दिवस असणार आहे आणि टाइम तुम्हाला सांगितलेला आहे। मतमोजणी व निकाल आहे पुढील दिवशीच 29 एप्रिल 2026 रोजी आणि 6/5/2026 रोजी पहा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना त्यांच्या हातात मिळणार आहे। अशा प्रकारे हा निवडणूक कार्यक्रम आहे। जिल्हे आहेत जवळजवळ 2444 ग्रामपंचायती आहेत, सरपंच 471 आणि 3120 सदस्य पदांचा इथं निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे। जिल्हा वाईज पाहू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप चॅनल आहे तिथे जाऊन फॉलो करा, ग्रामपंचायतीचंच आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये कोणकोणती कागदपत्र लागतात, निवडणुकीसाठी तुम्ही इच्छुक आहात सरपंच सदस्य पदासाठी तर कोणकोणती कागदपत्र लागतात त्याचे नमुने डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेले आहे। त्या लिंकवरती क्लिक करा आणि तुम्ही ते डाउनलोड सुद्धा करू शकता। डिस्क्रिप्शनमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लागणारी कोणकोणती कागदपत्र आहेत याची लिंक देण्यात आलेली आहे, तिथे तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ। काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा। धन्यवाद।